यानंतर मी जाधव सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्राचार्य भाऊसाहेब जाधव. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा 54वा वर्धापन दिवस आहे आणि या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या मंडळाचे अध्यक्ष ज्यांच्यासोबत आम्ही एकत्र जवळपास 25-30 वर्ष काम केलं ते प्राध्यापक डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी, ज्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला ते मी माझे भाग्य समजतो. आदरणीय बाबा, आदरणीय कसबेजी, ज्यांचा आपण आत्ता सत्कार केलेले आहे ते सर्व सत्कार मूर्ती आणि आपण सर्व श्रोतेगण. आत्ताच या ठिकाणी सांगण्यात आलं की माझ्या वयाच्या 75व्या निमित्त आणि या मंडळाला प्रत्यक्ष काहीतरी मदत केली म्हणून या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली. त्याबद्दल मी आपल्याही विषयी कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यता मानतो. प्राध्यापक तांबोळी आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 25-30 वर्ष एकत्र काम केलं, पण काम करत असताना पुढे माझ्या असं लक्षात आलं की आपलं शिकवण्याचं काम संपल्यानंतर ते काही सामाजिक कार्य करतात आणि त्यांना अधूनमधून भीती वाटायची की हे अलाउड आहे की नाही, यात काही अडचण येणार नाही ना वगैरे. कधीतरी मग पेपरला नाव आलं की माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे, सर असं असं कार्यक्रम झालं. मग मीच त्यांना बोलावून असं सांगितलं, तुमचं काम चांगलं चाललेलं आहे, काही अडचण नाही, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, चालू द्या. मग त्यांचा तो आत्मविश्वास वाढायचा. आणि मग पुढे आज त्या सय्यदभाईच्या पुस्तकाचे 1-2 प्रकाशनं जे आहे ते आपल्याकडे झाली. त्यानंतर अशा अनेक गोष्टी घडल्या की या समाजाच्या मुलांसाठी आम्ही काम केलं. नंतर दुसरे असे काही प्रसंग आहेत की काही विद्यार्थ्यांनाही आम्ही त्यांच्या माध्यमातून खूप मदत केली. यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे की अन्सार शेख म्हणून एक विद्यार्थी जो वयाच्या 21व्या वर्षी IAS झाला, त्याला प्रिलिम झालं होतं आणि व्हायवाला जायचं होतं दिल्लीला. आणि त्याला तांबोळी सर घेऊन आले आणि म्हणाले की सर याला 5,000 रुपयाची अडचण आहे, आपल्याला काही मदत करता येईल का. मलाही आश्चर्य वाटलं. त्याची आम्ही वसतिगृहात काही दिवस राहायची सोय पण केली. आणि ते अन्सारला विचारलं किती पैसे पाहिजे, तर म्हटलं 5,000 रुपये. मला माहीत होतं की 5,000 रुपयाने दिल्ली, आणि त्याला कपडे सगळं जाणं येणं 5,000 रुपये शक्य नव्हतं. मी म्हणलं रे अन्सर 5,000 काही होत नाही, 11,000 रुपये घे. आणि आम्ही 11,000 रुपयाचा चेक दिला. त्याचे झालं, तो वायवा झाली, तो सिलेक्ट झाला आणि IAS झाल्यानंतर तो पेढे घेऊन आला आणि जवळपास 6 महिन्यांनी आल्यानंतर येताना चेक पण बरोबर घेऊन आला 11,000 रुपयाचा. त्यावेळेला मी म्हटलं, अन्सार हे पैसे तुला परत करण्यासाठी दिलेले नाहीत. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष तांबोळी सर यांनी तुला माझ्याकडं आणलं, मी संस्थेच्या वतीने तुला मदत केली. संस्थेचं आयुष्यभर हे कर्ज तुझ्या डोक्यावर राहील. तू ज्या खुर्चीवर बसणार आहेस ती खुर्ची खूप महत्त्वाची आहे, जबाबदारीची आहे, इतराला मदत करता येण्यासारखी खुर्ची आहे, याची आठवण ठेव आणि त्या खुर्चीवर बसून तू इतरांना मदत कर म्हणाला. आपण त्याचे चेक पैसे परत घेतले नाही. मुस्लिम समाजाच्या अनेक मुली तांबोळी सर माझ्याकडे घेऊन यायचे आणि मग आम्ही त्यांना सांगायचो की सर यातल्या काही लॉ करतील का मुली, आणि काही मुलींनी आमच्याकडे लॉसुद्धा केलं. तसे अनेक मुली ज्यांच्या फी माफ करणं असेल किंवा त्याला शिक्षणाला मदत करणं असेल किंवा पुढे मागे MPSCचं सेंटर त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सुरू केलं, तेही खूप चांगल्या पद्धतीने चाललं. सांगायचा माझा मुद्दा एकच होता की तांबोळी सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि हे करत असताना त्यांचं असं वेगळे दुजाभावाचा काही नसायचं आम्हाला. आणि मी ज्या वेळेला समोर विद्यार्थी येतो त्यावेळेला कुठल्या समाजाचा हे कधी मी गेल्या 50 वर्षामध्ये काही लक्षात ठेवलं नाही. तो कुठल्या समाजाचा आहे यापेक्षा तो विद्यार्थी आहे हीच भावना माझ्यासमोर होती. आणि म्हणून अशा काही गोष्टी घडल्या की आपण हे काम समाजाचं म्हणून केलं, मुस्लिम समाजाचं काम म्हणून नाही, तर हे त्यामध्ये सत्यता होती, गरज होती आणि आपण हे जे काही काम केलं
आम्हाला त्या उलट त्याच्यामध्ये सहभाग होता आला. संस्थाही त्याच वृत्तीची आहे. संस्थेचे ब्रीदवाक्य इथे बहुतांचे हित आहे आणि बहुतामध्ये हे सगळेच बहुत येतात. त्यामुळे असं काही वेगळेपणा त्या ठिकाणी नव्हता. मला या ठिकाणी आपण सत्कार केलात, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.